सोलापूरमध्ये आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या भाजपच्या प्रवेशाबाबत सर्वत्र चर्चांना मोठं उधाण आलं होतं। अखेर त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। येते एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे। सोलापूर भाजपाला लोकसभेसाठी यंदा पुन्हा नवा उमेदवार द्यावा लागण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा ऐकायला मिळत होती। तशी ऑफर आलेली सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही या विषयावर पडदा टाकला। भाजपकडून उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याचं ऐकण्यास मिळतं। असं असतानाही प्रणिती शिंदे यांच्या प्रवेशाची चर्चा सुरूच होती। मुंबईमध्ये भाजपच्या सोलापुरातल्या काही स्थानिक मोठ्या नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन भाजपची ऑफर दिल्याचं खात्रीशीर वृत्त होतं। दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या प्रवेशाच्या चर्चेला आता कायमचाच पूर्णविराम दिलेला आहे। त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये काँग्रेस हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल। मी काँग्रेसची म्हणून जन्माला आले आणि मरण सुद्धा मी काँग्रेसची म्हणूनच, अशी पोस्ट त्यांनी टाकलेली आहे। आणि एकंदरीत आता या पोस्टनंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या या प्रवेशाच्या चर्चेला अंतिमचा पूर्णविराम दिलाय असंच समजतंय।